घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करत आहे, असे प्रतिपादन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरं व 77 भूखंडाच्या संगणकीय सोडतीचे उद्घाटन केले. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, ओरस, सिंधुदुर्ग आणि कुळगाव, बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडांची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीने काढण्यात आली. या सोडतीसाठी तब्बल 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून सरासरी एका घरासाठी 35 ते 40 अर्ज मिळाले. यावरून म्हाडाच्या घराच्या गुणवत्तेवर आणि किमतीवर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दिसून येतो, असे शिंदे यांनी सांगितले. सोडत पूर्णपणे संगणकाद्वारे पार पडली गेली असे असूनही कोणताही मानवी हस्तक्षेप न होण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती, मात्र आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची, वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचे कारण ठरली आहे, असे शिंदे म्हणाले. आतापर्यंत 9 लाख घरे म्हाडामार्फत वितरित झाली असून आणखी 60,000 व 43,000 घरांची आता भर पडली आहे. या सोडतीच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी रेवती गायकर आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते. 2 कोटीचे पंतप्रधान आवास योजना टप्पे 2चे आहे, ते अख्खा देशासाठी आहे. आणि विशेष करून मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण साधारणपणे मुंबई, MMR आणि बाकी ठिकाणीमध्ये 18 लॉटरी केलेल्या आहे, ज्यामध्ये 45,000 घर आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ज्या अर्थी जेवढं अर्ज येते, म्हणजे आज पण आपण बघा 5,500 घरासाठी सुमारे 1,80,000 अर्ज प्राप्त झालेला आहे. तर यामुळे एकच जी आमची संकल्पना आहे की म्हाडाची घर परवडण्यासारखी असायला पाहिजे, लोकांची आकर्षण असायला पाहिजे, ते सिद्ध होतात. आणि यामुळे आम्ही कटिबद्ध होतो आहे की भविष्यामध्ये आणखी जोमाने काम करून जेवढं जास्त से जास्त घर, परवडणारं घर आपल्याला लोकांसाठी उपलब्ध करून देता येईल, ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्लस्टर्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये जेवढं गेल्या 1 वर्षामध्ये प्रकल्प मंजूर झालेला आहे, त्याद्वारे एक मोठं घरकुल साठा 5 ते 7 वर्षामध्ये सुमारे 2 लक्ष गृहसाठा फक्त मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे. तो हे खरं म्हणजे मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याला आभार मानू इच्छितो की त्यांच्या जे दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाच्या फलनिष्पत्ती म्हणजे हे लॉटरी. आणि एकदा पुन्हा आजच्या लॉटरीमध्ये जे विजयी झालेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा. ज्यांना घर भेटला नसेल त्यांनी निराश होऊ नये. लवकरच आम्ही पुढच्या लॉटरी डिक्लेअर करणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मनोरुग्णालयांच्या जीवनात अंधार किती गडद असतो हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं. पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही तर आपल्या समाजाच्या संवेदनाचीही बनते. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे. या उपचार पद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आहे. ऑक्टोबर महिना जागतिक मानसिक आरोग्य महिना म्हणून साजरा केला जात आहे. या दरम्यानच्या काळात स्त्री आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी 1000 पणत्या, 500 उटणे पाकिटे, अरोमा कॅन्डल्स, तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत. तर पुरुष विभागातील रुग्णांनी 150 आकाश कंदील, 1000 बॉक्स पणत्या, 200 गेरू पाकिटे आणि पताका बनवल्या आहेत. या वस्तूंची रंगीबेरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचे प्रतिबिंब आहे. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात आणि अनेक नागरिक त्या आवडीने खरेदी करतात. यामुळे रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो आणि मी काहीतरी करू शकतो या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते. यावर्षी रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील, पताका आणि तोरणांनी सजवलं जाणार आहे. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर सुधीर पुरी आणि डॉक्टर जानवी केरजरकर, डॉक्टर अश्लेषा कोळी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे दिवाळीची तयारी जोरात चालू आहे. रुग्णालयातील मनोरुग्ण मोठ्या कौशल्याने विविध वस्तू तयार करत आहे. त्यामध्ये आकाशकंदील आहेत, पणत्या आहेत, उटणे आहे, रंगोळी आहे, तसेच बॅग्स आहेत, वेगळे पर्स आहेत. अशा विविध सुबक सुंदर वस्तू तयार करत आहेत. ग्लास लँटर्न आहेत. अशा प्रकारे ह्याचा उद्देशच असा आहे, आपण वर्षभर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी वेगळ्या उपक्रम राबवत असतो. तर यावेळी विशेष आहे की मानसिक आरोग्य सप्ताहाऐवजी मानसिक आरोग्य महिना साजरा करणार आहोत. 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ह्या भारत सरकारच्या उपक्रमाच्या निमित्त महाराष्ट्र शासनसुद्धा कमी नाही हे दाखवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे प्रेरक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री यांच्या सूचनेनुसार व प्रेरणेतून, तसेच बोर्डीके मॅडम आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये उद्देश असा आहे की मनोरुग्णांचं कौशल्य ओळखून छोट्या मोठ्या कृती व्यवसाय त्यांना शिकवणे आणि जेणेकरून यातून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी करण्याचा मनोरुग्णाचा प्रयत्न आहे. यामध्ये असंही असतं की मनोरुग्णांना आपल्या आजारातून बरे झाल्यानंतर एकाग्रता वाढवण्यासाठी पुन्हा दाखल रुग्णात होऊ नये म्हणून समाजात राहण्याच्या दृष्टीने ह्या गोष्टीची मदत होते. हा पुनर्वसनाचा एक छोटासा उपक्रम म्हणून हा राबवत आहोत. यामध्ये तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत सर्व वस्तू आम्ही आरोग्य भवन येथे व मनोरुग्णालयात स्टॉल ठेवून विक्रीसाठी ठेवणार आहोत. जरी छोट्या प्रमाणात असल्या तरी ह्यावेळी मोठा उपक्रम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. घरगुती पातळीवर गेली 25 वर्ष दिवाळी फराळ तयार करून जगभरातील भारतीयांपर्यंत पोहोचवणाऱ्या मेधा देशपांडे यांनी यंदाही आपला फराळ व्यवसाय सुरू ठेवला आहे.
मात्र यंदाच्या वर्षी अमेरिकेत फराळ मागवणाऱ्या ग्राहकांना 50% कर आकारला जाणार आहे. मेधा देशपांडे यांनी सांगितले की अमेरिकेतील माझे अनेक नियमित ग्राहक आहेत. ते दरवर्षी दिवाळीच्या काळात खास घरगुती मराठी फराळ, बेसन रवा लाडू, चकली, चिवडा, चिरोटे, करंजी, बेक, शंकरपाळे, गोड आणि तिखट अनारसे मागवतात. या पदार्थांची चव आणि घरगुती सुगंध हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मेधा देशपांडे गृह उद्योग संस्थेमार्फत फराळाचे पार्सल केवळ अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, न्यूझीलंड, सिंगापूर, बँकॉक, नेदरलँड, कॅनडा, इजिप्त आणि दुबई यांच्यासह अनेक देशांमध्ये पाठवले जात आहे. सर्व पदार्थ प्रोफेशनल पॅकिंग, बबल रॅपर आणि खास कुरिअरद्वारे पाठवले जातात, जेणेकरून फराळ अबाधित राहील. मेधा देशपांडे म्हणाल्या, 25 वर्षाच्या अनुभवातून माझे ध्येय आहे की प्रत्येक NRI भारतीयाच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद आणि घरच्या चवीचे हास्य आणणे. मी मेधा देशपांडे ठाण्यावरनं. मी गेले आता माझं 25वं वर्ष चालू आहे दिवाळी फराळाचा. आणि यावर्षी तर मला खूप छान वाटतं आहे की यावर्षी ब्रुनेईला पण गेले, जोहान्सबर्ग, साऊथ आफ्रिका, सिंगापूर, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी, USA, मग UK मधले पण छोटे छोटे गावांमध्ये गेलेलं आहे. तर म्हणजे नवीन देशांपर्यंत आपल्या भारतीय संस्कृती पोचते म्हणून खूप छान वाटतं आहे. मी स्वतः जातीने हे करते, आय पॅकेट अँड सी दॅट इट गोज इन अ व्हेरी गुड कंडिशन, म्हणजे तिकडे काही लोकांना चांगल्या ह्याच्यात मिळू शकते. आवडणारे फराळचे आयटम कुठले कुठले? बेसिकली ह्या वर्षी मी बघते की डाएटवरती लोक जास्त जात आहेत आणि ऑइल फ्री चकली. आणि यावर्षी मी वेगवेगळे पॅकेज, वेट टू ऑल पॉकेट्स म्हणून मी शेव पॅकेज, चिवडा पॅकेज, चकली पॅकेज, म्हणजे एक्सक्लुसिव्हली ऑल टाइप्स ऑफ चिवडा, ऑल टाइप्स ऑफ शेव, ऑल टाइप्स ऑफ शंकरपाळे, ऑल टाइप्स ऑफ चिवडा असे केल्यामुळे त्यांना छान, इट इज गुड फॉर देम. सो इव्हन इफ दे मेक 1-2 आयटम त्यांनी घरी केले, बाकीचे माझ्याकडनं घेतले तर त्यांची दिवाळी पण छान होते.